संभाजीनगर येथे झालेल्या अपघातात अमरावती येथून पुण्याला कारणे जात असताना विरुद्ध दिशेने येणारी भरधाव जीप दुभाजकावर धडकल्याने 6 महिन्याच्या चिमुकल्यासह आई व आजोबा तर उपचारादरम्यान दुसऱ्या 7 वर्षाच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगरपासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ घडली। या घटनेतील 3 मृत्यूंवर अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत शनिवारी तारीख 14 सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। मृणाल अजय देसरकर, सातुर्णा आशालता हरिहर पोपळघट, अमोघ अजय देसरकर, दुर्वा सागर गीते अशी मृतांची नावे आहेत, तर अजय देसरकर आणि त्यांची मेहुणी शुभांगिनी सागर गीते अशी जखमींची नावे आहेत। शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास तीनही मृतदेह अमरावतीला सातोर्णा परिसरात येताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। सायंकाळी तीनही मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आला। या संदर्भात ॲडव्होकेट घनश्याम ढोले यांनी कुटुंबाला भेट देऊन त्यांची सांत्वना करत या संदर्भात परिसरात संपूर्ण साईनगरमध्ये सन्नाटा पसरलाय, दुःखमय वातावरण पसरले। त्यांच्या घरासमोरून त्या संदर्भात माहिती दिली व शासनाने यावर कठोर कारवाई करून कठोर निर्णय घ्यावा असे मागणी त्यांनी यावेळी केली आहे। आमच्या साईनगर प्रभागातील श्री आशाताई पोपळघाटे यांच्या घरची ही घटना असल्यामुळे या ठिकाणी भयंकर मोठ्या प्रमाणात साईनगरमध्ये शोककळा पसरली आहे। कारण की 10 वर्षानंतर त्यांना नातू झाला होता आणि त्या नातूच्या बारशानंतर ही घटना ॲक्सिडेंट झाली। त्यामुळे इकडे सर्व लोक अतिशय दुःखी वातावरणामध्ये आहेत। या निमित्ताने, या घटनेच्या निमित्ताने मी शासनाला एक विनंती करू इच्छितो की शासनाने अशा प्रकारच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस रोखण्यासाठी काहीतरी गाईडलाईन इश्यू कराव्या आणि त्याची पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत, अनेक लोकांचे जीव वाचतील। यासाठी शासनाने तात्काळ काहीतरी स्टेप घ्यावी। याबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यावे। या कुटुंबाने आरक्षण रद्द झाल्यामुळे कारणे येण्याचा निर्णय घेतला होता। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र ही घटना गंभीर असल्याचं ढोले यांनी म्हटलंय। जनमत लाईव्ह न्यूज करिता अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।